हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे बघा, बुधवार. आणि इथं आत्ता टायमिंग झाला आहे 4:30 वाजले होते. आणि आज मी गेले होते बाहेर. तर बँकेत पण गटाचं काम होतं आणि मला एक साडीवरती, जुनी साडी आहे त्याच्यावरती एक ब्लाऊज पण मॅचिंग घ्यायचा होता. ते आणण्यासाठी गेले होते, पण दोन्ही पण कामं काही माझे झाले नाही. आणि बँकेत बचत गटाचं काम होतं, ते पण झालं नाही. तर घरी आले आणि टायमिंग झाला होता 4:30. आणि मुलगा पण आला होता मोठा माझा, तर त्याला भूक लागली होती. तर इथं मी त्याच्यासाठी अंड्याची चटणी करण्यासाठी घेतली आहे. तर अंड्याची भुर्जी करण्यासाठी इथं मी अगोदर 2 कांदे कट करून घेतले, कारण लवकर असं करण्यासाठी घेतलं होतं. त्यामुळं तेल छान तापलं की कांदा पटकन कट करून तेलामध्ये टाकला. त्यानंतर इथं 1 टोमॅटो, कोथिंबीर हे पण टाकून छान असं एकत्र मिक्स करून घेतलं आहे. जर पटकन काही भाजी वगैरे करायची असली तर अंड्याची भुर्जी म्हणजे लगेच होती. आणि त्यासाठी तर मी अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी घेतली होती. आणि भाकरी होत्या, 2 शिल्लक होत्या भाकरी. आणि भाजी नव्हती शिल्लक, तर इथं मी म्हटलं चला अंड्याची भुर्जी करून देऊ पटकन. त्यासाठी इथं मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं छान तेलामध्ये परतेपर्यंत इथं मी अंडे पण घेतले आहे. तर इथं मी 3 अंड्याची अशी चटणी केली आहे. आणि 4:30चा टायमिंग आहे. कधी तरी असं मुलं मागतात जेवण करण्यासाठी. म्हणलं आता चला, आता आला आहे म्हणलं, भूक लागली म्हणतोय, तर अंड्याची चटणी करू. तर इथं अंड्याची चटणी करण्यासाठी पण घेतली आहे. आणि सकाळपासून मी ब्लॉग पण केला नव्हता, बाहेरच जायचं होतं आज. त्यामुळं मग घरातलीच कामं पटकन उरकले होते. आणि थोडेसे म्हणलं बँकेचं पण काम होतं. आणि बाहेर माझं ब्लाऊज पण एक घ्यायचा होता, मला ब्लाऊज पीस घ्यायचा होता साडीवरचा, ते पण. तर म्हणलं आता आले तर ब्लॉगला सुरुवात करू आणि 4:30चं रुटीन पण शेअर करू इथं. तर आणि इथं मी कांदा, टोमॅटो छान परतला की त्यामध्ये घरची चटणी टाकली आहे. तर चटणीचा डब्बामध्ये चटणी भरली नव्हती, तर अशी चटणी स्टीलच्या डब्यातच ठेवली होती. तर ह्या वर्षी मसाला माझा भरपूर शिल्लक राहिला आहे, गेल्या वर्षी केलेला आहे, ह्या वर्षी शिल्लक आहे. तर तेच आता माझा विचार चालला आहे की आता मसाला करू का नको, कारण खराब तर झाला तर मग परतच्या वेळेस मध्ये मग मसाला करण्यासाठी घ्यावा लागेल. त्यामुळं आणि मसाला ह्या वर्षी भरपूर असा शिल्लक आहे गेल्या वर्षीचाच. तर इथं छान चटणी, हळद टाकून एकत्र आणखी मिक्स करून इथं 3 अंडे घेतले आहे. तर 3 अंड्याची अशी चटणी बनवण्यासाठी घेतली आहे. तर इथं छान अशी सगळी मी परतून बारीक अशी अंड्याची चटणी करून घेतलेली आहे. आणि ज्वारीची भाकर, आणि पटकन अशी होती बरं का भाजी. कधी शिल्लक काय घरात नसलं, कांदा, टोमॅटो आणि अंड्याची भुर्जी लवकर होती. तर इथं मी अंड्याची अशी भुर्जी करून घेतलेली आहे आणि मुलाला पण दिली पटकन. तर एकट्यासाठीच केली होती, इथं थोडीशी शिल्लक राहिली होती आणि पटकन करून घेतली. आणि आता म्हणलं त्याला पण देऊ. आणि संध्याकाळ आता चहा पण करायचा होता, मिस्टर पण होते घरी, त्यांना पण जायचं होतं, तर चहा करायचा होता मला. तर इथं मी माझ्या मोठ्या मुलाला अंड्याची भुर्जी आणि असं भाकर दिलेली आहे. त्यानंतर इथं म्हणलं आता चहा पण करून घेऊ. तर अगोदर मी इथं पातेलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि आता इथं माझ्या बारक्या मुलासाठी दूध, चहा करायच्या अगोदर म्हणलं ह्याच पातेल्यामध्ये दूध पण गरम करून घेऊ. तर इथं मी अगोदर तर थोडंसं दुधामध्ये पाणी टाकत असते. तर इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि दूध पण गरम करून घेते. तर दूध पण आता इथं मी गरम करण्यासाठी घेतलं आहे. तर बाहेर गेलं तर काम झालं तर बरं वाटतं, तर नाही झालं की आणखी परत वेळ पण जातो आपला. तर बँकेत तर झालंच नाही काम. आणि मग वेळ पण भरपूर जातो असं बाहेर गेलं की. आणि त्यानंतर इथं दूध गरम झालं होतं आणि असं एक त्याला दूध आणि चोकोस खायचं होतं. त्यासाठी असं मोठं असं खोल अशी वाटी आहे, तर ती इथं मी स्वच्छ घासून धुवून घेतली आहे. तर आता त्याला मी इथं दूध आणि चोकोस खाण्यासाठी दिला आहे. आणि थोडेसे भांडे पण घासायचे होते माझे शिल्लक. म्हणलं आता एक असं घासून इथं मी दिलं होतं मुलाला आता. आणि म्हणलं त्याच्यासाठी तिथं 2 पॅकेट चोकोस घेतलं होतं, त्याला आवडतं दूध आणि चोकोस खाण्यासाठी. तर म्हणलं त्याला दूध आणि चोकोस देऊ. आणि माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी इथं चहा बनवण्यासाठी घेतला होता. मिस्टरांना पण जायचं होतं कामाला, पण दुपारी आले होते. तर मला पण बँकेतून घेऊन आले आणि म्हणले चहा पिऊन जातो. जेवण तर झालं होतं अगोदरच. तर इथं चहा पिण्यासाठी मिस्टर पण थांबले होते, म्हणले चहा पिऊन जातो. तर 5 वाजताच आज लवकरच चहा केला होता, 5 वाजताच चहा केला होता आज. आणि
इथं मुलासाठी दूध चोकोस दिलं आणि इथं माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी चहा घेतला आहे. बाहेरून आले आणि म्हणलं आता फ्रेश वगैरे तर काही झालेच नाही, असेच मी म्हणलं पटकन पहिलं उरकून घेऊ, नंतर मग सगळे कामं वगैरे उरकले थोडेसे की मग बसता येतं. त्यामुळे मी तर काही बाहेरून आल्याच काही असेच मी पटकन सुरू केलेलं आहे सगळं आणि ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे. म्हणलं चला हे पण रुटीन थोडंसं शेअर करू. आणि इथं छान असा चहा पण करून घेतलेला आहे छान. आणि आता चहाने ठोस असं मी पण खाऊन घेतलेला आहे 5 वाजता. आज जरा मिस्टर होते म्हणले कर चहा म्हणल्यामुळे मी लवकर केला. आणि त्यानंतर थोडेसे भांडे वगैरे घासून घेतले आणि घरातले कामं पण उरकून घेतले. आणि आता मी इथं पुढं काही ब्लॉग केला नाही. आता इथं मी संध्याकाळच्या स्वयंपाकात काय बनवण्यासाठी घेतला आहे ते शेअर करण्यासाठी घेते. तर इथं मी अगोदर चिकनमध्ये छान दही, अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू टाकून छान मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलं आहे. आणि त्यानंतर इथं कांदा अगोदरच मी आज तेलात न टाकता थोडंसं असं पातेल्यातच परतून घेतलं होतं न तेल टाकता. त्यानंतर तिथं 3 पळी तेल टाकलं आहे. त्यामध्ये मी कांदा छान परतला की त्यामध्ये टमॅटो आणि थोडे खडा मसाले आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन आणि आपली घरची चटणी आणि बिर्याणी मसाला इतकंच असं साधा सिंपल आज इथं मी बिर्याणी करण्यासाठी घेतली होती. तर मी तर बिर्याणी म्हणत असते असं, पण काय दम बिर्याणी वेगळी आणि ही मी मिक्स बिर्याणी असं म्हणते. तर ही छान लागते मला, तर अशी बिर्याणी पण म्हणजे आवडती. तर सगळे एकत्र छान असं आता हे मिक्स करून झाल्यानंतर एक 7-8 मिनटं छान ताट झाकून वाफळून घेतलं आहे चिकन. आणि तोपर्यंत इथं तांदूळ मी घेतला आहे. बासमती तुकडा तांदूळ होता हा, कणी नव्हती तुकडा होता. तर छान होती ह्याची पण बिर्याणी. कोलम किंवा मग समजा असा भात करायचा असला तर कोलम किंवा हे असं बासमती तुकडा मी घेत असते. तर छान असा बासमती तुकडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे पण टाकून छान एकत्र मिक्स करून घेते. मसाला सगळा तांदळामध्ये असा मिक्स करून घेते आणि खाण्यासाठी पण खूप छान लागते ही बिर्याणी. आणि आणखी 2-3 मिनटं मी ताट झाकून ठेवलं आहे. त्यानंतर इथं मॅरिनेट केलेले जे टोप होता चिकनचा त्याच्यामध्येच मी इथं गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. आणि पाणी छान तापलं की त्याच्यामध्ये मी हे टाकून सगळं एकत्र मिक्स केलं होतं. आणि मिक्स करून आता हे शिजवण्यासाठी ठेवणार होते. तर अगोदर तर मीठ पण बघितलं, मीठ किती कमी आहे. आणि नंतर इथं मी बिर्याणी शिजण्यासाठी मीठ पण टाकलं आहे. तर मीठ टाकल्यानंतर आणखी एकदा छान आता मिक्स करून घेते आणि आता इथं बिर्याणी पण शिजण्यासाठी ठेवते. तर अशी साधी सोपी बिर्याणी रेसिपी पण शेअर केली आहे. तर आता बघा साधी सिंपल अशी चिकन बिर्याणी केलेली आहे. आणि आता भात होतंय, आता जेवण पण करून घेतो. आज जरा उशीर झाला स्वयंपाकाला, उशिरा स्वयंपाक केला कारण आता चिकनची बिर्याणी करणार होते. अगोदर करून ठेवली तर थंड होती, त्यामुळे मी जरा उशिरा स्वयंपाक करण्यासाठी घेतला आहे. आणि छान अशी चिकनची बिर्याणी केली आहे. तर साधी सोपी केलेली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.